एका गरीब मुलाची ही कथा, हृदयस्पर्शी कथा. नक्की ऐका, तुमच्याही डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहणार नाही. गोविंद नावाचा एक मुलगा शाळेत शिकत होता. तो खूप गरीब होता. अंगावर घालायला साधे कपडेही नव्हते, पण शाळेची फी मात्र तो वेळेवर द्यायचा. इतर विद्यार्थ्यांना त्याचं खूप आश्चर्य वाटायचं. तो चोरी तर करत नसेल ना, अशी शंका त्यांच्या मनात यायची. त्यांनी एक कट रचला, त्यात गोविंदला चोर ठरवलं. प्रकरण अगदी मुख्याध्यापकांपर्यंत गेलं. गोविंद म्हणाला, मी शपथपूर्वक सांगतो की मी चोरी केलेली नाही. मी साक्षीदार आणले आहेत, एक माळी आणि एक म्हातारी बाई. साक्षीदार म्हणून ते आले होते. म्हातारी म्हणाली, तो माझ्या घरी भाजी आणायची कामं करतो, भाजीपाला आणतो, मी त्याला पैसे देते. माळीही म्हणाला, माझ्याकडे सकाळी तो पाणी भरतो, मी त्याला त्याचे पैसे देतो. हा मुलगा चोरी करणं शक्यच नाही. स्वकमाईने जेवढं मिळेल तेवढ्यावर तो शिक्षण घेत आहे. अगदी तो माळी आणि म्हातारी त्यांनी असं काही सांगितलं. उपाशी बसेल पण शिक्षण सोडणार नाही, हे ऐकून मुख्याध्यापकांचे डोळे चमकले. त्यांना गोविंदवर आरोप लावल्याबद्दल राग आला. त्यांनी गोविंदला बोलवलं आणि एक पैशाचं पाकिट त्याच्या हातात दिलं. ते पाहून गोविंद म्हणाला, मी कष्ट करून शिकणार आहे, दान मिळवून नाही. तर मित्र आणि मैत्रिणींनो, तात्पर्य स्वाभिमान हाच खरा माणसाचा अलंकार असतो. तर ही कथा तुम्हाला कशी वाटली? कथा आवडली असेल तर कथेला